शब्द स्वरांच्या ओठी आले की स्वर शब्दांच्या ओठी कधी न कळले कुणा उमगले या अशाच रेशीम गाठी. नमस्कार रसिक हो, सादर करीत आहे शब्द स्वरांची सुरेल यात्रा, आनंद यात्रा. आजच्या या शुभारंभाच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. रसिको, गेल्या 35 वर्षापासून रंगमंचावरून आणि कधी दूरदर्शनच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतो आहे. माझ्या आधीच्या आणि माझ्या नंतरच्या पिढीतले गायक वादक कलाकार, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक आणि रसिक श्रोत्यांशी माझं नातं जुळत गेलं. आपल्या या आनंद यात्रेत असतील कधी गाणी, कधी गप्पा आणि कधी आठवणी, कधी मराठीतून, कधी हिंदीतून. आजच्या आपल्या भागात पाहूया नामवंत निवेदिका आणि माझ्या स्नेही स्मिता गवाणकर यांनी साम चॅनलच्या मधुरा या कार्यक्रमात घेतलेली दिलखुलास मुलाखत. सुंदरी सारस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. रूप सुंदरी सारस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. तुझ्या मनातलं हितगुज, तुझ्या मनातलं गुपी, तुझी सुख, तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात. कधी गप्पा, कधी मस्ती, कधी थट्टा, कधी मस्करी. रूप सुंदरी सारस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. मग अशाच एका वळणावर विचारून तुला मस्त प्रश्न देशील तू त्याची सहजच उत्तर. तेव्हाच जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी सारस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. नमस्कार. भासच केवळ हाती येती कधी कधी जगताना, रंग जसा बोलताना लागे फुलपाखरू धरताना. आपल्या आयुष्याचे रंग असेच असतात, कधी सुख, कधी दुःख, कधी आशा, कधी निराशा, कधी मान, कधी सन्मान. पण या सगळ्या रंगांमध्ये स्वतःचं अस्तित्व जो टिकवून धरतो तोच खरा आपला मित्र. आपल्या आयुष्यात असे अनेक रंग बघून स्वतःचं एक व्यक्तिमत्व ठसवलेला एक मित्र आपल्याकडे आलेला आहे. हा आहे संदीप कोकीळ. एकएकट्या अक्षरांचे शहाणे सुरते शब्द होतात. एकएकट्या अक्षरांचे शहाणे सुरते शब्द होतात. शहाणे सुरते शब्दांच्या पुढे वेड्या बाबड्या कविता होतात. या वेड्या बाबड्या कवितांना वाटेत कधी अलगद स्वर बिलगतात. तू म्हणशील या किमया कशा होतात? अगं सोपं आहे. जशी कळ्यांची फुलं होतात ना, तशी शब्दांची आणि स्वरांची गाणी होतात. वा 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 वा, मला वाटलंच होतं तू असे अनेक रंग असे आज दाखवणार आहेस. संदीप, मला कळत नाही की तुझी जनरल मॅनेजर म्हणून ओळख करून द्यावी, का उत्तम अभिनेता म्हणून करून द्यावी, का निवेदक म्हणून करून द्यावी, का माणूस उत्तम म्हणून चांगला करून द्यावी, पण एक सगळ्याच असं एक परिपूर्ण पॅकेज म्हणजे आमचा संदीप. खरं तर या पॅकेजमध्ये अजून माझं मलाच कळलेलं नाही की यातला मी कुठला खरा. अरे पण हे वेगवेगळे सगळे संदीप कोकीळ एका माझ्या मुठीत धरून किंवा एकत्र त्या सगळ्यांना ठेवण्याचा प्रयत्न करत करत मी आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला इथे. बरोबर. संदीप, आपण खूप लहानपणी स्वप्न पाहत असतो बघ, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तुझं असं झालेलं आहे की तुला जे करायचंय तेही तू उत्तम आनंदाने केलेस, समाधानाने केलेस आणि करिअरच्या फ्रंटवर पण तू आता जनरल मॅनेजर म्हणून आहेस. याचा मला विलक्षण अभिमान आहे इतक्या लहान वयामध्ये. पण आज मात्र तुला आम्ही एक निवेदक, एक अभिनेता म्हणून तुझी जास्त छान ओळख आम्हाला व्हावी सगळ्या आपल्या महाराष्ट्राला म्हणून तुला बोलवलेलं आहे. या सगळ्याचे म्हणजे अभिनेता म्हणून किंवा इतक्या निवेदनामध्ये इतके सुंदर शब्द, या सगळ्याची ओळख तुला स्वतःला कधी झाली? ऍक्च्युली मी घाटकोपरला होतो लहानपणापासून. आणखीन मग सार्वजनिक गणेशोत्सव, शाळेमध्ये असताना शिशुविहारला तिथल्या शिक्षकांनी मला खूप एनकरेज केलं. आणखीन मग कधी मणिभवनमध्ये गांधी वक्तृत्व स्पर्धा असायची, कधी कुमार कला केंद्राची आंतरशालेय मोनो ऍक्टिंग किंवा वक्तृत्व स्पर्धा, काही. शाळेत एक नियम होता की कुठलीही स्पर्धा असली की ही 10 मुलं त्या स्पर्धेमध्ये, आम्हाला कोणी विचारायचंही नाही की तुम्ही भाग घेणार का. आमची नावं असायची. मग शिक्षक आमची तयारी करून घ्यायचे, मग त्या स्पर्धेत जायचं. तो पहिला प्लॅटफॉर्म होता जिथे गेल्यावर कळलं की असं एक व्यासपीठ नक्की आहे जिथे आपल्याला जे म्हणायचं ते सांगता येतं. मग कुणाचा कितवा नंबर आला वगैरे काही तेव्हा कळत नव्हतं. या सगळ्या शालेय जीवनामध्ये मी रोज माझी एक घाटकोपर लोकल होती, त्यातल्या त्यात कमी गर्दीची घाटकोपर दादर. त्या लोकलमधून जाताना तेव्हा दूरदर्शन खूप नवीन होतं. आणखीन रोज टीव्हीवर मी जे काही पाहायचो, ऐकायचो
ते ह्या घाटकोपर दादर माझे जे सहप्रवासी शाळेतली मुलं होती त्यांना मी ते सांगायचो. बरं. म्हणजे पहिला नॅरेटरशिप तिथून आली असणार की काल मी हे ऐकलं, काल मी हे वाचलं, काल फुल खिलय गुलशन गुलशन मध्ये अमुक झालं. हे सगळं एक बाई कायम ऐकायच्या. त्या बाईंनी माझ्या आईला सांगितलं की हा मुलगा खूप चांगला नॅरेटर आहे, हा खूप छान त्यात रंग भरून ते सांगतो सगळं, तर तुम्ही याला आकाशवाणीवर का नाही पाठवत. अरे वा. आणि त्यांनी अर्ज केला. मग आकाशवाणीवर गंमत जम्मत तेव्हा होतं लहान मुलांचा कार्यक्रम, त्याच्या ऑडिशनला मला बोलवलं गेलं आणि मग तिथून मी गंमत जम्मत करत राहिलो. त्यातून मग दूरदर्शनचं किलबिल पण आलं. गणेशोत्सवात काम करताना एक आमच्याच कॉलनीमध्ये बेस्टचा एक एम्प्लॉई होता नरेंद्र आंगणे. त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी माझ्या आईवडिलांनी सांगितलं की हा मुलगा इतकं छान करतोय सगळं, याला फॉर्मल ट्रेनिंग द्या. सुधा करमळकरांचं नाट्य शिक्षण शिबिर असतं लिटल थिएटरचं, त्यात तुम्ही ह्याला का नाही पाठवत. मग मी तिथे गेलो. मग सुधाताईंची नाटकं, मग कुठल्या तरी नाटकामध्ये एखादी छोटीशी भूमिका. तेव्हा काही कळायचं नाही. फक्त सुधाताई होत्या, मीना नाईक होत्या, दारवेकर मास्तर होते. या सगळ्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं आपण शिकायचं. आणि नाटकात हिरो कोण किंवा आपला रोल काय ह्यातलं काही कळत नव्हतं. काम करायचं बस. याच प्रवासात केव्हा तरी सुधाताईंच्याकडे लिटल थिएटरचं आमचं वर्कशॉप चालू असताना सुधाताईंच्याकडे असा एक प्रस्ताव आला की रमेश देवांचं अजिंक्य थिएटर्सचं आव्हान नावाचं नाटक होतं. त्याचे काही प्रयोग झाले होते आणि मास्टर अलंकार त्यात भूमिका करत होता. सीमाताई होत्या, रमेशजी त्यात भूमिका करत होते, पद्मश्री कदम म्हणजे तेव्हाच्या पद्मश्री जोशी, आणि हे सगळे कलाकार त्यात होते. आणि अलंकार त्याच्या शूटिंग्समध्ये खूप बिझी होता. आणखीन रोल खूप चांगला होता. वेट अंटिल डार्कवरचं हा मराठी नाटक होतं हे. आणखीन तो मुलगा आणि त्या आंधळ्याबाई आणि मग रमेश देवांची सगळी विलनगिरी आणि त्यात तो कसा आपल्या काकूला मदत करतो वगैरे असा तो रोल होता. आणि मला पहिल्यांदा सांगितलं की रमेश देवांचं नाटक आहे, आणखीन त्यांना एक मुलगा हवाय. मी तिथे गेलो. माझा जो काही इंटरव्ह्यू व्हायचा तो शिवाजी पार्कात झाला. आणखीन त्यांनी मला विचारलं बाळा तुला काय येतं. तर तेव्हा मी नटसम्राट मधलं ते जे एक शेवटचं स्वगत आहे माझ्या लाडक्या कोकरात, ते कुमार कला केंद्रात वगैरे करत होतो. मी ते करून दाखवलं आणि ही इज हायली इम्प्रेस्ड. ते म्हणाले की अरे तू खूप छान करतोस, पण माझ्या नाटकात तुला असा रोल नाही करायचा आहे. माझ्या नाटकातला रोल रॉबिन हुड वगैरे, तुझ्या खिशात पिस्तूल असणार वगैरे असा रोल आहे आणि तू काकूला वाचवतोस या सगळ्या दुष्टांपासून. म्हटलं करेन की मी, मला काही नाही वाटणार. खरं आव्हान पुढे होतं. नाटकाचं नावच आव्हान होतं आणि ते मला मोठं आव्हान होतं की 8च दिवसात जळगावला पहिला प्रयोग होता आणि सीमाताई ऑलरेडी एका शूटिंगसाठी गेलेल्या होत्या आणि त्या मला म्हणजे त्या आणि मी एकत्र रिहर्सल करू शकणार नव्हतो. मग रोज शाळा सुटल्यावर मधुसूदन जोशी म्हणजे अलंकार पल्लवी पद्मश्रीचे बाबा जे या नाटकाचे सहनिर्माते होते, ते मला शाळा सुटल्यावर घेऊन जायचे दुरू हॉलमध्ये. मग तिथे रिहर्सल व्हायची आणि ती रिहर्सल अशी होती की तिथे काहीच नसायचं. म्हणजे इथे सोफा असणार, इथे जिना असणार, इथे सीमाताई असणार आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळं असायचं. आणि एकदम मी जळगावला गेलो आणि सीमाताईनं बघितलं नाटक सुरू व्हायच्या आधी आणि आय वॉज सो थ्रिल्ड की बालनाट्यात काम केलेला माणूस आणि असा छान सेटवरती असा मस्त जिना आणि त्या जिन्यावरून मी एंट्री घेणार वगैरे 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 वगैरे. आणि ते एक माझ्या क्यूचं वाक्य होतं की सीमाताईंना अरुण संसगेरी नाटकातले त्यांचे मिस्टर म्हणतात की अगं ही 12-13 वर्षाची मुलं अशीच बघायची. आणि इतक्यात त्या नंदूची एंट्री होते जिन्यावरून, हँड्स अप, आणि तो सीमाताईनं बघतो आणि अरे बापरे काकू असं म्हणून तो जिन्यावरून खाली येतो आणि आहेच मग पुढे तो. मला अजून आठवतं हा प्रवेश सुरू व्हायच्या आधी एकतर सगळ्यांना टेन्शन होतं की हा मुलगा पहिल्यांदा करतोय व्यावसायिक नाटक, त्यातून इतका जबरदस्त रोल, हा काय करणार. आणि जसजसं ते वाक्य जवळ यायला लागलं तसतसे हे सगळे मला की बघा तू दरवाजा धडकून जायचा, भीती वाटली तर लोकांकडे बघायचं नाही वगैरे. आणि मला अजिबात भीती वाटत नव्हती की तो पूर्ण प्रयोग केला. दुसरा अंक संपल्यावर पात्रपरिचयामध्ये मी ऐकलं की नंदूच्या भूमिकेत वंडर बॉय मास्टर संदीप. म्हटलं अरे वा इथे असं पण असतं. पण ऑफकोर्स सीमाताईंचं मी कायम ऋणी राहीन की त्यांनी मला पहिल्यांदा हा बॅलन्स शिकवला की नाटक आणि तुझा अभ्यास, नाटक आणि तुझं करिअर ह्याच्यात काय असायला हवं. क्या बात आहे. मला वाटतं याची सुरुवात तिथून झाली असणार की आपल्याला नाटक करायचं असेल, शाळेत मी कधीही पहिला वगैरे आलो नाही, पण पहिल्या 3त असायचो. असण्यात नसण्याचा भास आणि नसण्यात असण्याचा भास, अभिनयाचा पहिला रंग. संदीप कोकीळ. घेऊया छोटासा ब्रेक. अभिनयातून संवाद की संवादातून अभिनय, अभिनयाचा हा दुसरा रंग निवेदन. संदीप कोकीळ. अरे हे करता करता तू एकदम निवेदनात इतकं नाव की अनेक वेळेला तर आम्ही तुला फोन करतो, संदीप हे कसं काय. म्हणजे आज तू महाराष्ट्राचा इतका लाडका आहेस, तो
निवेदनातून. मग अभिनयाचं मुळात काय झालं, का नाही पुढे गेला तुझा अभिनय? बालकलाकारांचं होतं तेच माझं झालं. आई. बालकलाकार एका एज लिमिट पर्यंतच कलाकार असतात. त्यानंतर मग धड मोठ्यांचे रोल्स मिळत नाहीत आणि तुम्ही बालकलाकार म्हणून स्वतःला प्रेझेंट नाही करू शकत. त्यामुळे मी फक्त मग चांगला प्रेक्षक झालो. आणखीन नाटक पाहत होतो, सिनेमे पाहत होतो, अभ्यासात चांगला होतो. मस्त इंजिनियर झालास तू चक्क. मग काय? पण तिथे मोठी गोची झाली माझी, कारण मला मुंबई सोडावी लागली, मला सांगलीला जावं लागलं. बरं. आणि मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की मी सांगलीला गेलो तर मी करणार काय? मुंबईत निदान चांगलं पाहता येतं, ऐकता येतं, सांगलीत मी करणार काय? मी वालचंद कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली होती. तिथे गेल्यावर मग मला कळलं की इथे आर्ट सर्कल आहे. त्यामुळे वालचंद कॉलेजमधली सगळ्यात माझी आवडती जागा होती टिळक हॉल, जिथे रोज काहीतरी ऍक्टिव्हिटी असायची. आणि मग त्या आर्ट सर्कलचा मी आधी सभासद आणि मग बरंच काही झालो. तिथे काम करत गेलो. दांडिया खेळाची हाऊस घाटकोपरचं असल्यामुळे खूप होती. आणि सांगलीत दांडिया खेळायला गेल्यावर मला तिथले एक प्रसिद्ध बिझनेसमॅन, आणखीन चांगले वादक शरद शहा भेटले. त्यांनी मला ओळखलं. ते म्हणाले, अरे तू संदीप कोकिळ आहे ना, तू इथे काय करतोय? मी म्हटलं, मी इथे दांडिया खेळायला आलोय. तर म्हणे, ते नाही, तू सांगलीत काय करतोय? म्हटलं, मी सांगलीत आता इंजिनिअरिंग करतोय. आणि आणखी काय करणार आहेस? मी म्हटलं, आता मला माहित नाही इथे काय आहे मला करण्यासारखं. ते म्हणाले, माझा ऑर्केस्ट्रा आहे, ऑर्केस्ट्रा मेलडी. त्या ऑर्केस्ट्रात तू काम करशील का? मी म्हटलं, मी केलं नाहीये असं कधी काही. तर म्हणे, तू चांगलं बोलतोस हिंदी, मी ऐकलंय तुला, आणि काय हरकत आहे करायला? म्हटलं, मी प्रयत्न करतो. त्याच्याकडे मी केला मेलडी. आणि सिनेमे बघताना मला एक प्रेक्षक म्हणून जे काही वाटलं ते मी स्टेजवर बोलायला सुरुवात केली की ह्या गाण्यातलं मला हे आवडतं, ह्या संगीतकाराचं मला हे आवडतं. आणखीन मला तो फॉर्मॅट माहिती नव्हता की हिंदी ऑर्केस्ट्राचा कॉम्पेअर कसा असतो. आणि इंजिनिअरिंगचा स्टुडंट, त्यातून हॉस्टेलर, त्यामुळे रूपरंगाचं जे काही असतं, जीन्स बीन्स, असं थोडंसं पंक असणं वगैरे, ते सगळं माझ्यात होतं. त्याच प्रवासामध्ये माझा एक मित्र फॅशन डिझायनर अमर केसरकर मला भेटला. त्यांनी माझं टोटल पंक गेटअपमध्ये फोटोज वगैरे केले आणि मला एक नवीन चेहरा मिळाला. म्हटलं, अरे हे पण छान आहे की. मग मी तेही थोडे दिवस करून बघितलं आणि हिंदीत कम्पेअरिंग करत एक दिवस पंकज उधासचा संगीत कार्यक्रम होता आणि मला तो कार्यक्रम काही केला ऐकायचा होता. आणि तिकीट खूप जास्त होतं आणि आम्ही सगळे हॉस्टेलर्स गेलो होतो एकत्र. आणि जे काही तिकीट शिल्लक होतं ते आम्हाला परवडणारं नव्हतं. तेवढ्यात शरद शहा तिथे आले आणि त्यांचा साऊंड तिथे होता. आणि ते मला म्हणले, काय रे इथे काय करतोय? म्हटलं, मला ऐकायचं आहे पण तिकीट खूप जास्त आहे, मला नाही जमणार. तर म्हणलं, ये आता आपला साऊंड आहे. आणि आत गेल्यावर त्यांनी ओळख करून दिली की हा संदीप कोकिळ, हा माझा कॉम्पेअर आहे, हा इथे इंजिनिअरिंग करतो, खूप छान हिंदी बोलतो वगैरे वगैरे वगैरे. तुमच्याकडे कोण आहे कॉम्पेअर? तर ते म्हणले पंकज उधास की मी मुंबईच्या बाहेर कॉम्पेअर नाही आणत, मीच करतो. नाही, ह्याला घ्या, हा करेल. आई गो. तर मी तशा अवतारामध्ये त्यांनी मला फक्त विचारलं की आपने मेरी गजलें सुनी है? म्हटलं, बहुत सुनता हूं मैं. बोल पाओगे फिर शुरू करोगे? म्हटलं, हा बिलकुल. मी तुला सांगतो स्मिता, माझ्या आयुष्यात खूपदा असं झालंय की असं खूप मला भरभरून त्या दिवशी लोकांना सांगायचं होतं की बॉस, मी आज पंकज उधासचा कार्यक्रम केला. पण तोपर्यंत माझे हॉस्टेलर सगळे घरी गेलेले होते हॉस्टेलवर. आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं की आपण पंकज उधासचे कॉम्पेअर आता झालोय. संदीप, कुछ हो जाए, कुछ हो जाए. अल्फाजों का लहराता दरिया है, अल्फाजों का लहराता दरिया है, तर्ज की एक अकेली कश्ती है, आवाज खुद यहाँ माजी है, आवाज खुद यहाँ माजी है सुनने वाले, तू ही मेरा साहिल है, तू ही मेरी मंजिल है. बापरे, हा उर्दू एवढं तुझं असं जबरी कसं काय? वाचून ऐकून. आणि मग नंतर जसं वाटलं की आपल्या हिंदीला थोडासा तो एक पॉलिश्ड टच लागेल, मग तो येत गेला आणि तो डेव्हलप करत गेलो मी. खूप ऐकून, म्हणजे अभ्यास ना, लिरिकली पूर्ण गाणी अभ्यास. ऐकून खूप मदत झाली. आणि मग काय तू असा मला वाटतं निवेदक म्हणून अतिशय रुळलास, नाही, तेवढंही रमलास, सोपं नव्हतं. आम्हाला रिझवलंस, रसिकांना रिझवलंस. ते सगळे छान. आम्हाला आता एक एक टप्पे सांग बरं. तुला सांगतो, मी मुंबईत आलो तेव्हा मोठा भ्रमनिरास झाला माझा, अपेक्षा भंग झाला. कारण मी सांगलीतून निघताना मला शरद शहा म्हणला की अरे 7 कलर्सचा मराठी ग्रुप येतोय सप्तरंग आणि त्यांची ऍड आहे, ऑडिशन आहे, तो तू जा. मी मुंबईत आल्यावर, म्हणजे आधी नोकरीचं पण सुरू होतं, ट्रेनिंग इंजिनियर म्हणून मी लागलो होतो. आणखी मी त्या दामोदरमध्ये गेलो ऑडिशनला. अख्खा दिवस बसून राहिलो. सगळे कलाकार येत होते, कोणी गाणं म्हणत होतो, कोणी वादक होता, तो इन्स्ट्रुमेंट प्ले करत होता. संध्याकाळी 7ला मी त्यांना माहिती नाही की मी तिथे बसलोय. आणि मी जाऊन सांगितलं की अहो, मी पण आलोय ऑडिशनला. ते म्हणले, तुम्ही काय करणार? म्हटलं, मी निवेदक म्हणून प्रयत्न करणार. तर ते म्हणाले की एकतर तुम्ही हिंदीत करता, तुमच्या बायोडेटात जे आहे ते,
हा कार्यक्रम मराठी आहे आणि कोणी नामवंत निवेदक पाहिजे, आम्ही ऐक. नामवंत निवेदिकेसाठी प्रयत्न करतोय. म्हटलं माझा आवाज तरी ऐका, मला काय म्हणायचंय. ते म्हणले की नाही, शक्य नाही, पण तुम्ही आमच्याशी टचमध्ये राहा. मुलुंडला कालिदासमध्ये ऑर्केस्ट्रा 7 कलर्सचा एक शो होता. मी तिथे पोहोचलो त्यांचा शो सुरू व्हायच्या आधी. मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं होतं की मला एकदा ऐका तरी. मग ते म्हणाले की साऊंड लागलेला होता. ते म्हणले आता शो सुरू व्हायच्या आधी तुम्हाला सप्तरंग म्हणजे काय वाटतं ते तुम्ही बोला. हा तुमचा माईक आणि तुम्हाला मी 5 मिनिटं देणार. अजून या कार्यक्रमाची संकल्पना ठरवलेली नाहीये. हिंदीत 7 कलर्स म्हणून मराठीत सप्तरंग इतकंच झालंय. आप्पा वडावकर संगीत संयोजन करतायत आणि संकल्पना वगैरे अजून आम्ही त्याच्यावर काम करतोय. चला तुमचे विचार ऐकूया, असं म्हणून माईक दिला. सप्तरंगासाठी माझा कॅन्डिडेचर, माझी उमेदवारी नोंदवतानाच माझ्या डोक्यात काही गोष्टी येत होत्या. त्या मी जाऊन तिथे बोललो स्टेजवर आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही लिहाल चांगलं, पण निवेदक तर नाही, कारण नामवंतच पाहिजे. एवढा खर्च करून आम्ही मराठीमध्ये इतकं लॅविश प्रोडक्शन आणतोय, पण तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही आमच्या ऑफिसवर येत चला. मग मी रोज माझी नोकरी सांभाळून संपवून माझा दिवस तिथे जायचो आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी इतका इन्व्हॉल्व झालो होतो की प्रसिद्धी संकल्पना, कार्यक्रमाची संकल्पना, गाणी, गप्पांमधून ते रोज येत गेलं. मग प्रकाश योजना कार्यक्रमाची, मग काय काय करता येईल स्टेजवर, मुवमेंट्स, व्हिज्युअल्स काय असतील वगैरे वगैरे वगैरे. ही गोष्ट आहे 90ची. आणि मग एक दिवस शेवटी, मला आता माहिती नाही मी त्यांना जिंकलं की त्यांनी मला, पण शेवटी त्यांनी मला सांगितलं की संदीप 13 सप्टेंबरला सप्तरंगाचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि तो तू करणार आहेस. क्या बात आहे. पण मग मराठीमध्ये असं होतं की हा जरासा असा म्हणजे कानात बालीबिली, केसाचा पंख, हा कसा मराठीत छान दिसणार. पण लोकांनी एक्सेप्ट केलं. आप्पा वडावकरांचे मला मुद्दाम याच्यासाठी आभार मानायचे की आप्पांनी, म्हणजे मी रिहर्सलला जायचो तेव्हा आप्पा मला कायम, मी बाजूला असेल तर तिकडे बसायचं नाही, गाणं सांगून आज जाणार नाही आहेस तू, कोरस गा. मग मी कोरस सिंगरही झालो त्या ग्रुपमध्ये. मग हळूहळू महाराष्ट्र मंथन आलं माझ्याकडे, वेसावकर आला, हिंदी कार्यक्रम माझे सुरूच होते. हे सगळं करत असताना मग रंजनाताईंचा भावधारा, उत्तराताईंचा सलामाशा, असे वेगवेगळे कार्यक्रम मला येत गेले. आणि मला कळेना की आपल्याला हिंदीतून मराठीत येताना लोकांनी असं म्हटलं की हा हिंदी आहे, आणि मराठीत आल्यावर मराठीतून हिंदीत जाताना मग लोकांचं असं मत व्हायला लागलं की अरे नाही यार, मराठी का तो बाप आदमी आहे वो. हो, आणि पण हिंदीत कसं रसिकांच्या दृष्टीने मात्र नामवंत संदीप कोकीळ. आता मला पाडगावकरांची एक कविता इथे आठवते. अखंड नूतन मला धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. याचा अर्थ मी संदीपकडनंच घेणार आहे. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक. निवेदनातला हा दुसरा रंग, आनंद यात्री, संदीप कोकीळ. आम्हाला अनेक निवेदनं तुझी भावलेली आहेत, त्यातल्या गमती जमती सांग. नाट्यदर्पण, सुधीर दामले आणि जयश्रीताई दामले यांनी मला पहिल्यांदा सप्तरंगासाठी एक स्लॉट आम्हाला दिला होता. तो अगदी पहाटे शेवटचा स्लॉट होता. रजनी संध्याकाळपासून सकाळपर्यंत असायची. त्या स्लॉटमध्ये मला असं वाटलं होतं की आपल्याला कोण ऐकणार, पण लोकांनी ऐकलं. प्रहरगीता आम्ही केली होती, जो सप्तरंगाची मूळ संकल्पना होती. तिथून मग नेहरू सेंटर बरोबर नाट्यदर्पणचा नाट्योत्सव मी करायला लागलो. जी नाटकं ज्यांचं नामांकन होत असे त्या नाटकांचा मुलाखती, त्यातल्या कलाकारांच्या, संभाव्य विजेत्यांच्या. तिथून नेहरू सेंटरमध्ये मला पहिल्यांदा कळलं की आपण निवेदक म्हणून आता थोडंफार आपलं नाव झालंय आणि आपण नक्की यात काही करू शकू. आणखीन दूरदर्शनचा लाईव्ह कव्हरेज सगळ्याला होतं. मग त्यातून मला तो पहिला ब्रेकफास्ट शो मिळाला, दिनारंभ. ते झालं. मग पुढे डॉक्टर किरण चित्रेंबरोबर काही म्युझिकल कार्यक्रम केले मी. दहीहंडीचा जो लाईव्हचा जो काही प्रकार होता ठाण्यातला 5 पाखाडीचा, तो पहिला मी केला होता. आणखीन त्यातलं जे थ्रिल होतं सगळं, की दुपारी 2 पासून 1:30 पर्यंत तुम्ही 3 मॉनिटर्सवर बघून बोलत राहता, हे सगळं खूप एन्जॉय केलं मी त्यांच्याबरोबर. एशियन गेम्स केले त्यांच्याबरोबर, चित्रपट महोत्सव केला. दूरदर्शनसाठी काम करताना मला एक मोठा कॉन्फिडन्स आला की आपण लाईव्ह बोलू शकतो. कारण किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा मी ती फुलराणी नाटक बघत होतो शिवाजी मंदिरात, आणि तिथून मला बोलावलं गेलं आणि मला सांगितलं आम्ही एडिटिंग करतोय, पण होईलच असं नाही, कदाचित स्टुडिओमध्ये तुला समोर दिसेल आणि तुला बोलत जायचंय, तू दिसणार नाहीयेस पण आवाज आहे तुझा. हा कॉन्फिडन्स दूरदर्शननी मला खूप दिला. असं सगळंच तेव्हा जुळून माझ्या बाबतीत येत गेलं. बरोबर. संदीप, हे सगळं चालू असताना अचानक तुला खूप मोठा जीवघेणा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे तू होतास पण नव्हतास पण होतास, असा फारच. आणि तू खूप दिवस म्हणजे कोमात होता. तर हे बोलताना सुद्धा मला खूप अवघड जात आहे.
आणि त्याच्यानंतर मात्र एका शब्दाने तुला जीवदान मिळालं आणि आज असा संदीप परत आमच्या इथे येऊन बसलेला आहे. तो शब्द म्हणजे आनंद यात्री. हा एक कार्यक्रम मला असा मी लिहिला नाहीच, पण संकल्पना म्हणून तो माझ्या नावावर आला. तो कन्सिव्ह करत गेलो की 25 संगीतकार ज्यातून आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रवास दाखवायला मिळेल. हे सगळं सुरू होतं 2002 साली. अकोल्याला मी माझ्या मेहुण्याच्या लग्नाला गेलो होतो आणि काहीही कारण नसताना 9 डिसेंबर 2002ला जो माझा वाढदिवस आहे त्या दिवशी आत काहीतरी सीमांत पूजन वगैरे विधी सुरू होते आणि काही चूक नसताना, कारण नसताना एका मारुती व्हॅननी मला उडवलं. तोही त्या समारंभाला आला होता. त्याच्याकडून हा चुकून अपघात झाला. आणखीन मी 8 फूट पुढे उडालो म्हणे. मला आता यातलं काही आठवत नाही. मी जेव्हा शुद्धीत आलो होतो तेव्हा मला हे माहित नव्हतं की मी फिल्मी असतं ना मैं कहा हूं तसं काहीसं झालं होतं. आणि मला सांगितलं गेलं होतं की तू मुंबईत आहेस आणि मला नंतर कळलं की मी अकोल्यात आहे. पहिली जाणीव झाली की माझ्या आनंद यात्रा कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग आहे झवेरबेनला, घाटकोपरला. आणखी माझे रिहर्सल्स वगैरे, माझा मोबाईल मला हवा होता. आणि मग हळूहळू कळत गेलं की आपल्याला टाके वगैरे पडले, कदाचित काहीतरी झालंय आपल्याला. आणि मग समजलं की आय वॉज ऑपरेटेड फॉर हेमेटोमा. माझी ब्रेन सर्जरी झाली होती, ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट्स वगैरे वगैरे वगैरे. मग कळत गेलं एक एक की 48 तास म्हणे मी कोमात होतो, या जगातच नव्हतो. आणखी मला माझं पुढे काय होणार आहे, काही व्यंग येणार आहे की काय. सगळेच माझे फॅमिली मेंबर्स, इन लॉज सगळे त्या टेन्शनमध्ये होते. पण त्याच्यातून निघताना माझा पहिला हे होता की मला मुंबईत जायचंय. कशासाठी? एक तर ऑफिसमध्ये काही असाइनमेंट्स आहेत, माझी पेंटिंग, आणि 2 आनंद यात्राची रिहर्सल. माझे जे न्यूरोसर्जन होते मुंबईतले त्यांनी मला विचारलं की तुझा हट्ट काय, तुला माहिती आहे का की तू स्टेजवर गेलास आणि लाईट्समध्ये, इन्स्ट्रुमेंट्सच्या आवाजामध्ये कदाचित काही होऊ शकतं, काही होईल, तू कोलॅप्स होशील. म्हटलं चालेल मला. मग त्यांनी मला विचारलं की नाही केलं तर तुला काय होईल. तर नाही केलं तर आत्तापर्यंत मी जो संदीप कोकिळ म्हणून उभा आहे 12 वर्ष स्टेजवर, तो संपेल. संपणार असेल तर असा संपू दे, मी शो करणार. मग ते बिचारे सकाळी आले, त्यांनी माझे टाके वगैरे काढले आणि विंगेतच होते ते. एक स्टँड बाय कॉम्पेअर माझ्या घरच्यांनी आणि मित्रांनी रेडी ठेवला होता की ह्याचं कधी काय होईल. आणि मी स्टेजवर आलो तोच असा आलो की पूर्ण केस वगैरे कापलेला आणि टाके ओले, असा एकदम बारीक, आणि म्हणजे काहीच कॉन्फिडन्स नाही. आणि मी आलेलं पहिलंच वाक्य सांगितलं की या शोचं नाव आनंद यात्रा आहे, पण आनंद यात्रा मेरे लिए आनंदमय नहीं रही, पर मुझे यकीन है कि आप लोग मुझे देखने नहीं सुनने आए और मैं फिर कोशिश करूंगा आपके साथ. आणि मला पहिलं स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं की तुम जिओ, तुला करायचंय काम. संदीप, आता येतं वर्ष एकदम छान आनंदाचं आहेच, तुला नेहमीच आहे आणि तू आम्हाला आनंद दिलास. आणि खूप 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 शुभेच्छा तुला. खूप आणखीन मोठा हो.